नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. खरं तर टीव्ही बातम्यांमध्ये ही अपडेट तुम्ही बघितली असाल. मंडळी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्या सर्वच लाडक्या बहिणी वाट बघतायत. त्याबद्दलच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी म्हटलंय की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहेत. आणि सन्मान निधी किती मिळणार आहे तर ₹1500. आता अनेक न्यूज चॅनलवरती असं सांगितलं जातंय की फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे ₹3000 एकत्रित महिलांना दिले जाणार असं न्यूज रिपोर्टमध्ये सांगितलं जातंय. पण मंडळी, येथे आदिती तटकरे यांनी फक्त ₹1500चाच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा ₹1500 हप्ता लाडक्या बहिणींना आता 5 तारखेपासून मिळण्यास सुरुवात होईल आणि महिला दिन म्हणजेच 8 मार्चपर्यंत हे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. त्यामुळे आता ज्या महिला सातत्याने आपल्याला WhatsAppवरती प्रश्न विचारत होत्या, की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर त्यांना आता त्यांचं उत्तर मिळालंय, की 5 तारखेपासून तर 8 मार्चपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर अनेक महिलांचा असाही प्रश्न होता, की पडताळणी केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, त्यांना त्यांचा अर्ज बाद केल्याचा मेसेज येणार आहे का? तर मंडळी, सर्वांनाच मेसेज येत नाहीयेत. काही लाडक्या बहिणींना अगोदरही मेसेज आलेले आहेत, की त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलंय. पण सर्वच महिलांना अशा प्रकारचे मेसेज येत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर मिळाला नाही किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये हा हप्ता जमा झाला नाही, तर तुम्ही या योजनेतून बाद झाले आहेत असं समजा. बाकी तुमचे या व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. बाय बाय. टेक केअर.